आमची जी रॅली होती त्या रॅलीच्या समारोपाच्या प्रसंगानं आमचे नेते आणि आमदार सतेज पाटलांनी इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी केलं आणि लगेच कुणाच्या तर बुडाला आग लागल्यासारखं झालं. कालचा एकूण त्यांचा जो अवतार होता तो अवतार बघितल्यानंतर त्यांची बोलण्याची जी पातळी होती, एकेरी बोलण्याची पातळी होती. सतेज पाटील हे राहुल आवाड्यांच्या पेक्षा जवळपास 10 ते 12 वर्षांनी ज्येष्ठ आहे आणि असं असताना एकेरी त्यांचा उल्लेख 2 ते 3 वेळा त्यांनी केला. हे मला वाटते की एकतर ते मूळ पायऱ्यावर त्यांचे आले की काय अशा पद्धतीची शंका मला या ठिकाणी निर्माण झाली. दुसरा मुद्दा, कोण पाणी देणार? देशामध्ये सत्ता आमची आहे, राज्यामध्ये सत्ता आमची आहे आणि तुम्हाला पैसे कोण देणार? आता हा विषय लोकांना घाबरवण्याचा, दहशत निर्माण करण्याचा प्रयोग आहे की लोकांना तुम्ही जर आमचे नगरसेवक निवडून दिला तरच तुम्हाला आम्ही पाणी देऊ, अन्यथा आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही असं म्हणण्यासारखा हा दुसरा प्रकार. 2014 सालावर आता खरं यातनं समजून घ्यायचं असेल, वारणा योजना कोण रद्द केली, कुणामुळे त्याला विरोध झाला, हे खरं तर धाडस असेल तर हळवणकरांनी याचं स्पष्टीकरण द्यावं. त्यावेळी ज्या हळवणकर आवाड्यांच्यावर टीका टिप्पणी करत होते त्या हळवणकरांनी या विषयावर बोललं पाहिजे की कोण याला विरोध केला, काय केलं, त्यांच्या मनात काय होतं, कुणाच्या सांगण्यावरनं हा विरोध होतोय. या हळवणकर जास्त आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं सांगू शकतो. त्यामुळं राहुल आवाडेंचा कालचा जो सगळा प्रकार आणि अवतार होता तो निंदनीय अशा प्रकारचा आहे. शहराच्या संस्कृतीला ज्या महाराष्ट्रामध्ये 5 मिनिटं येऊन सतेज पाटील बोलून गेल्यानंतर आणि कोणीतरी तुमच्या गावातला प्रश्न बाहेरचा आमदार येऊन सोडवतोय असं म्हटल्यावर तुम्हाला एवढी आग मोठ्या प्रमाणावर लागली. त्यातनं हे असतं सगळं हे समजून मर्म समजून येतंय की उद्याच्या काळामध्ये तुम्ही हा प्रश्न सोडवणार नाही आणि नगरसेवक जर तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या विरोधकांच्या राज्यात सत्ता आमची आहे आणि आम्ही हे प्रश्न सोडवणार नाही अशी भीती घालण्याचा प्रकार हा काल राहुल आवाड्यांनी केला. मी त्याचा जाहीरपणाने या ठिकाणी निषेध करतो. मुख्यमंत्री मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपासूनचा त्यांचा 4था दौरा आहे आणि या 4ही दौऱ्यामध्ये त्यांनी पाणी देतो, पाणी प्रश्न मिटवतो. 23 मेला ज्यावेळी ते आले होते त्यावेळी जर ते म्हणाले तरी पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी विचारतात आणि त्यामुळे मी पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी.